हॅलो फ्रेंड्स, चॅप्टर नंबर 1 सॉलिड स्टेट सब्जेक्ट केमिस्ट्री. मग आता ह्याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे? पॅकिंग इफिशियन्सी. लास्ट लेक्चरमध्ये काय शिकलो होतो आपण? क्लोज पॅकिंग ऑफ सॉलिड. मग आता ह्याच्यामध्ये पॅकिंग इफिशियन्सी, मग त्याची डेफिनेशन काय सांगितली? पॅकिंग इफिशियन्सी इज अ फ्रॅक्शन ऑर पर्सेंटेज ऑफ टोटल स्पेस ऑक्युपाईड बाय स्पियर. स्पेअर म्हणजेच पार्टिकल, म्हणजे टोटल स्पेअरने किती स्पेस ऑक्युपाय केला आहे पर्सेंटेजमध्ये, त्याला काय म्हणतात? पॅकिंग इफिशियन्सी. म्हणजे फ्रॅक्शन म्हणजेच काय? रेशो म्हणतो आपण किंवा पर्सेंटेज. आता डेफिनेशन काय दिलेली? व फॉर्म्युला दिलेला आहे. पॅकिंग इफिशियन्सी इज इक्वल टू व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. म्हणजे पार्टिकलने किती व्हॉल्यूम ऑक्युपाईड केले डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. त्याच्यानंतर काय सांगितले? पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल इन सिम्पल क्युबिक लॅटाईस. म्हणजे सिम्पल क्युबिक स्ट्रक्चरमध्ये किती पॅकिंग इफिशियन्सी असेल त्याची, तर ते आपण स्टेप्समध्ये 4 स्टेप्समध्ये काढूया. तर फर्स्ट स्टेप काय सांगितलेली आहे? रेडियस ऑफ स्पियर. मग रेडियस ऑफ स्पियरमध्ये काय सांगितले? इन सिम्पल क्युबिक युनिट सेल पार्टिकल्स आर ॲट कॉर्नर. सिम्पल क्युबिकमध्ये पार्टिकल कुठे असतात? नेहमी कॉर्नरमध्ये. अँड टच इच ऑदर अलॉंग एज. आणि ते कुठं टच केलेले असतात? एजला टच केलेले असतात, म्हणजे प्रत्येकाच्या कडाला जे काही असतील त्यांच्या एज लेंथला. नंतर अपोज ऑफ सिम्पल क्युबिक युनिट सेल इज. मग आता काय? फेस ऑफ सिम्पल क्युबिक युनिट सेल इज का ती कशाने काढणार आहे आपण? एज लेंथ. एज लेंथ कुठली? सपोज आपण स्मॉल ए काढणार आहे. मग एज लेंथ तुम्हाला माहिती आहे. सपोज आता काय सांगितले? एज लेंथ काढण्यासाठी फॉर्म्युला ए इज इक्वल टू टॉईस आर. मग आर इज इक्वल टू काय होईल? दिस टू मल्टिप्लाइड आहे तो काय होईल? इकडच्या साईडला डिवाइड होईल. म्हणजे आर इज इक्वल टू ए बाय 2, किंवा तुम्ही ए इज इक्वल टू टॉईस आर म्हणा, किंवा आर इज इक्वल टू ए बाय 2. मग वेअर आर म्हणजेच काय असतो? रेडियस ऑफ ॲटम किंवा तो सर्कल किंवा पार्टिकल. अँड ए इज लेंथ ऑफ युनिट सेल एज. अशा पद्धतीने थोडक्यात रेडियस ऑफ स्पियर काढण्यासाठी सिम्पल फॉर्म्युला ए इज इक्वल टू टॉईस आर किंवा आर इज इक्वल टू ए बाय 2. आपण नेक्स्ट स्लाईडमध्ये बघा, डायग्रॅममध्ये पाहणार आहोत आपण. आता ह्याच्यामध्ये काय सांगितले? डायग्रॅममध्ये तुम्हाला बघा, सपोज सिम्पल क्युबिक जर स्ट्रक्चर काढलं आपण, तर त्याच्यामध्ये 4 पार्टिकल, म्हणजे 8 कॉर्नरचे आपण अबावचे पार्टिकल बघतोय आणि बिलोला 4, असे टोटल 8 कॉर्नर असतात. मग आपण फर्स्ट 4 जे कॉर्नर आहेत त्यांचं बघूया आपण. तर ह्याच्यामध्ये काय सांगितले? सपोज दिस पार्टिकल अँड दिस पार्टिकल. आता हे 2 पार्टिकल. मग ह्या 2 पार्टिकलमध्ये स्पियर जो आहे किंवा ॲटम आहे त्याच्यामधलं डिस्टन्स, सपोज दिस 1 स्पियर डिस्टन्स अँड दिस 1 स्पियर डिस्टन्स. म्हणजे एका स्पियर आपण आर म्हटलं, सपोज दिस इज आर. मग किती आर झाले? ट्वाईस आर. म्हणजे आणि ही टोटल जे लेंथ आहे आपण जे बघतो 2 स्पियरमधली, त्याला काय म्हणतो आपण? ए म्हणतो. म्हणजे आपले काय आले? रेडियस ऑफ स्पियर ए इज इक्वल टू टॉईस आर आले. पण आपल्याला काय काढायचं आहे? रेडियस झाली की आपल्याला व्हॉल्यूम ऑफ स्पियर. सेकंड स्टेप काय आहे? व्हॉल्यूम ऑफ स्पियर. मग व्हॉल्यूम ऑफ स्पियर तुम्ही 10वीला वगैरे शिकले. काय ऑफ स्पियर? गोलाचे घनफळ. म्हणजे आपण व्हॉल्यूम ऑफ स्पियर म्हणजेच काय? त्याचा फॉर्म्युला माहिती आहे, 4/3 पाय आर क्यूब. मग आर म्हणजेच काय? मग आर आपण ते लास्ट रेडियस ऑफ स्पियरमध्ये आरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे काय? ए इज इक्वल टू टॉईस आर. मग ती आर टॉईस आर जी व्हॅल्यू आहे ती आपण काय करणार आहे? मग ह्या व्हॉल्यूम ऑफ स्पियर या फॉर्म्युल्यामध्ये टाकणार आहे आपण. 4/3 पाय आरची व्हॅल्यू किती टाकायची? ए इज इक्वल टू टॉईस आर, किंवाच आपण काय म्हणतो? आपण आर इज इक्वल टू ए बाय 2. म्हणजे आपण आरची व्हॅल्यू ए बाय 2 याच्या जर सबस्टिट्यूट केली कुठल्या इक्वेशनमध्ये? व्हॉल्यूम ऑफ स्पियर. काय फॉर्म्युला आहे तो? 4/3 पाय आर क्यूब. मग आता आपल्याला काही, मग जर आपण आरची व्हॅल्यू ए बाय 2 टाकले तर काय होईल? मग त्याचा जर आपण क्यूब केलं तर म्हणजे हे इक्वेशन काय होईल? बघा, अशा पद्धतीने लिहू शकतो आपण. हेच इक्वेशन 4/3 पाय, मग नंतर आरची व्हॅल्यू किती घेणार आहे आपण? ए बाय 2 क्यूब सांगितलेले. म्हणजे आपण काय करणार आहे इथं?
जर बघितलं आपण, जर आपल्याला क्यूब सांगितलेला आहे, म्हणजे एचा जर तुम्ही क्यूब केला, आता काय सांगितलं, आरचा क्यूब म्हणजे आरची व्हॅल्यू किती आपली A/2 आहे. मग आपण हा काय करूया, एचा क्यूब होईल. नंतर A/2 म्हणजे ह्या 2चा क्यूब जर केला तर तो किती येतो, 8 येतो. मग आपण हे जर सोडवलं तर काय होईल, मग सपोज 4ने जर ह्याला डिवाईड केलं तर हे 2 येईल, हे 1. मग 2 × 3 6 होईल आणि हा पाय राहिलेला, आणि सपोज हा 4 कॅन्सल होईल म्हणजे A³ म्हणजे π(a³ अपॉन 6 भेटेल. समजली स्टेप. म्हणजे इथं काय करायचं, फक्त आपल्याला क्यूब करायचा आहे. ह्याचा जर क्यूब केला तर एचा क्यूब होईल आणि 2चा क्यूब किती होईल, 8 होईल. मग 4ने 8ला डिवाईड केले आपण तर 2 येतील, आणि 2 इकडचे 3 म्हणजे 6, आणि π(a³ अपॉन 6 आपलं व्हॉल्यूम ऑफ स्फिअर आलं. पण आपले ॲक्च्युअल जर सिम्पल क्यूबिक बघितलं तर नंबर ऑफ पार्टिकल किती असतात, आपण लास्ट लेक्चरमध्ये शिकलेले. नंबर ऑफ पार्टिकल सिम्पल क्यूबिकमध्ये 1 असतात. का? कारण ते 8 कॉर्नर 1/8 शेअर करतात, म्हणजेच किती पार्टिकल येतात, 1. 1 पार्टिकलने जर तुम्ही मल्टिप्लाइड केलं दिस इक्वेशनला तर काय होईल, आपल्याला ॲज इट इज व्हॅल्यू येणार आहे. म्हणून टोटल व्हॉल्यूम मग काय असणार आहे याचं, तेच येणार आहे आपलं. किती येणार आहे बघा, काय सांगितले, बिकॉज सिम्पल क्यूबिक युनिट सेल कंटेन किती पार्टिकल असतात, ओनली 1 पार्टिकल. म्हणून व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल्स इन युनिट सेल किती येईल, π(a³ अपॉन 6. मग आपल्याला व्हॉल्यूम ऑक्युपाइड एवढे मिळतं आणि टोटल व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे किती असतं. व्हॉल्यूम म्हणजेच काय, लेंथ क्यूब असतो फॉर्म्युला. म्हणजेच आपली लेंथ काय आहे, स्मॉल ए म्हणजे A³ होईल. म्हणजे आपण काय पॅकिंग इफिशियन्सीचं तुम्हाला फॉर्म्युला माहिती आहे. काय फॉर्म्युला आहे, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम युनिट सेल. मग आता युनिट सेलने व्हॉल्यूम किती ऑक्युपाय केले आपलं, हे केलेले किती, π(a³ अपॉन 6. मग ती व्हॅल्यू आपण सबस्टिट्यूट करणार, डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम किती असते, A³ असते. मग आपण हे जर ह्याच्यामध्ये काहीच नाही आहे, मग आपण हा जर वरती घेतलं तर आपलं काय होतं, छेद वरती येतो, आणि म्हणजे जो काय डिनॉमिनेटर वरती जातो, न्यूमरेटर खाली येतो. म्हणजे आपलं A6 खाली येईल, म्हणजे दिस A6 गेट कॅन्सल, आणि खाली काय राहील, म्हणजे काय राहील, फक्त π/6 मल्टिप्लाइड बाय 100. पर्सेंटेज काढायचे म्हणून मल्टिप्लाइड 100 करायला विसरायचं नाही. मग आपण इथं जर केलं तर मग 100 π/6. मग पायची व्हॅल्यू सगळ्यांना माहिती आहे, 3.14. मग ती व्हॅल्यू टाका डिवायडेड बाय 6, आणि हे जर टोटल सोडवलं तर आपला आन्सर पर्सेंटेजमध्ये किती येणार आहे, 52.36 किंवा 52.4 म्हणतो आपण. म्हणजे राऊंड अप जर केलं, 6 डिजिट हा 5पेक्षा मोठी, म्हणजे आपण एक काय करतो, ॲड करतो अगोदरच्या संख्येमध्ये, म्हणजे किती येईल, 52.4%. म्हणजे ऑक्युपाइड व्हॉल्यूम, टोटल व्हॉल्यूम आपलं किती येईल, 52.4%. मग आता आपल्याला ह्याच्यामध्ये काय, जर आपल्याला एवढं आले तर अनऑक्युपाइड किती येईल, म्हणजे रिकामी जागा किती येईल आपल्याला त्याच्यामध्ये, ही जी रिकामी जागा आहे ती काढण्यासाठी काय करावं लागेल. मग आपलं बघा, सिम्पल क्यूबिक लॅटाईस 52.36% ऑफ टोटल स्पेस इज ऑक्युपाइड बाय पार्टिकल. बघा आता, मग आपल्याला एवढे पर्सेंटेज आलेले आहे. मग आपल्याला जर अनऑक्युपाइड काढायचे, म्हणजे एम्प्टी स्पेस, त्यालाच व्हॉइड म्हणतो आपण, जसं तुम्ही टेट्राहेड्रल ऑक्टाहेड्रल व्हॉइड शिकला. मग त्या पद्धतीने ते जर काढायचं असेल तर काय करावं लागेल, मग 100 मायनस ऑक्युपाइड किती आपला, 52.36. मग हे जर तुम्ही सबस्ट्रॅक्ट केलं तर व्हॅल्यू किती आली पाहिजे आपली, 47.64% इज एम्प्टी, म्हणजे रिकामा स्पेस, त्या राहिलेल्या स्पेअरमधला स्पेस, व्हॉल्यूम युनिट सेलमधले, तो जो काय आहे त्याला काय म्हणतो आपण, व्हॉइड व्हॉल्यूम. समजलं, अगदी सिम्पल आहे. फर्स्टली रेडियस ऑफ स्पेअर इज इक्वल टू R, किंवा आपण कन्वर्ट केले रेडियस तर किती भेटेल आपल्याला, मग R इज इक्वल टू A/2. नंतर व्हॉल्यूम ऑफ स्पेअर किती आहे, 4/3 π(a³, R³. मग आरची व्हॅल्यू टाका, ते जर सोडवलं A³ होईल, 2चा क्यूब 8 होईल, आणि हे जर टोटल इक्वेशन सोडवलं तर आपल्याला π(a³ अपॉन 6 भेटेल. मग नंतर टोटल व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे, ह्याच्यामध्ये 1च पार्टिकल आहे म्हणून व्हॉल्यूम ॲज इट इज येईल, जेवढं आपलं व्हॉल्यूम ऑफ स्पेअरचं आहे तेवढंच. आणि पॅकिंग एफिशियन्सी फॉर्म्युला काय, व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. त्याच्यानंतर
नेक्स्ट आपला कुठला आहे की क्यूबचे तीन शेप आहेत, मग त्याच्यामध्ये 3 स्ट्रक्चर कुठलं आहे सेकंड बॉडी सेंटर क्युबिक. आता बॉडी सेंटरमध्ये काय सांगितले बघा इथं पॅकिंग इफिशियन्सी ऑफ बॉडी सेंटर क्युबिक लॅटाईस. आपण अगोदर जे बघितलं होतं ते कशाचं बघितलं होतं फेस सेंटर, ते किती ते सिम्पल क्युबिक बघितलं होतं. सिम्पल क्युबिकची किती आलं 52.4% आणि अनऑक्युपाईड 47 पॉईंट काही समथिंग आहे. मग अशा पद्धतीने तुम्ही ते कॅल्क्युलेट केला. मग आता फर्स्ट स्टेप आपली सगळे काय असते, फर्स्ट स्टेप काय आहे रेडियस ऑफ स्फिअर. मग रेडियस ऑफ स्फिअर आता आपल्याला काय करायचं आहे, आपण लास्टला जे पाहिलं तर तिथं फक्त 8 कॉर्नरला पार्टिकल होते, पण आपल्याला इथं काय सांगितलेलं आहे बॉडी सेंटरमध्ये एक पार्टिकल कुठं असतो, एक पार्टिकल सेंटरलाही असतो आणि बाकीचे कुठे आहेत कॉर्नरला. मग आपल्याला जर ह्यांच्यामधला युनिट सेल किंवा व्हॉल्यूम काढायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे, फॉर्म्युल्याने ते काढावं लागणार आहे. म्हणजे आपण काय करणार आहे मग आता बघा फॉर ट्रायंगल FED, ट्रायंगल FED, सपोज आपण हा ट्रायंगल घेतला, काय सांगितले मग अँगल FED अँगल FED किती येईल, मग इथं काय सांगितले त्यांनी 90 डिग्री येतो बरोबर. मग आता हा 90 डिग्री आहे म्हणजे फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे पायथागोरस थेरम. काय पायथागोरस थेरम, हायपोटेनस स्क्वेअर इज इक्वल टू वन साईड स्क्वेअर प्लस अनदर साईड स्क्वेअर. मग आपला काय आहे हा जो डॉटेड लाईनने दाखवलेला आहे तो सपोज आपला FD स्क्वेअर इज इक्वल टू काय होईल, हा ट्रायंगल जर घेतला तर काय येईल आपला FD स्क्वेअर इज इक्वल टू FE स्क्वेअर प्लस ED स्क्वेअर. मग FE आणि ED आपण ह्यांची व्हॅल्यू किती घेणार आहे, A घेणार आहे. मग आपण ह्यांचे जर व्हॅल्यू A घेतल्या तर काय होईल त्यांचा स्क्वेअर, म्हणजे FEचं व्हॅल्यू जर A असेल तर A स्क्वेअर होईल आणि Dची किती A म्हणजे A स्क्वेअर. टोटल किती होतील मग कोइफिशियंट किती आहेत काहीच नाही म्हणजे 1. आपण 1 + 1 म्हणजे किती 2 समजतो आणि ॲज इट इज A स्क्वेअर म्हणजे ट्वाईस A स्क्वेअर मिळाले. काय मिळालं कारण FE आणि FED काय सेम व्हॅल्यू किती A टाकलेली आपण एजलेन. मग नंतर काय सांगितलं नेक्स्ट ट्रायंगल कुठला सांगितलं आहे, ट्रायंगल AFD. हा ट्रायंगल AFD. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं अँगल ADF, ह्यातला ADF काय आहे 90 डिग्री. मग हा जर 90 डिग्री असेल तर मग आपला AF स्क्वेअर इज इक्वल टू फॉर्म्युला काय होईल FD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. मग आपण त्यांची व्हॅल्यू किती घेणार आहे, जर FDची बघितली व्हॅल्यू तर आपण सपोज ती Aच मानणार आहोत. लक्षात ठेवा म्हणजे FDची व्हॅल्यू आपण काढलेली ती किती आलेली आपली ह्या इक्वेशनमध्ये ट्रायंगल APDमध्ये ती व्हॅल्यू आपली किती आली ट्वाईस A स्क्वेअर आलेली आहे बरोबर. मग नंतर ही व्हॅल्यू आपण तिथे टाकणार आहे आणि हे तर कॅल्क्युलेट करायची आणि ह्याच्यामध्ये ADची व्हॅल्यू सपोज A मानली आपण कारण FDची व्हॅल्यू आपण इथंच काढलेली. मग आपण त्या फॉर्म्युलानुसार काय करणार आहे AF स्क्वेअर इज इक्वल टू ADची व्हॅल्यू किती A स्क्वेअर आणि ह्याची किती होती ट्वाईस A स्क्वेअर, ती आपण कॅल्क्युलेट करून काढलेली. ती व्हॅल्यू आपण जर टाकली इक्वेशनमध्ये ADची व्हॅल्यू किती A स्क्वेअर प्लस FD स्क्वेअरची किती ट्वाईस A स्क्वेअर. मग हे टोटल जर सोडवलं ते किती होते 1 + 2 म्हणजे 3 आणि A स्क्वेअर ॲज इट इज म्हणजे थ्राईस A स्क्वेअर. अशा पद्धतीने तुम्हाला सम भेटेल म्हणजे AF स्क्वेअर भेटेल. पण ॲक्च्युअल आपल्याला स्मॉल रेडियस मिळालेली का नाही. मग आपण जर कॅल्क्युलेट करायचं असेल तर मग काय होईल इक्वेशन AF हा स्क्वेअर आहे तो जर आपण नेक्स्ट साईडला गेलो तर आपल्याला काय होतं तो स्क्वेअर रूट होतो म्हणून इन स्क्वेअर रूट आणि एचा स्क्वेअर निघून जातो A राहतो म्हणून स्क्वेअर रूट 3 म्हणजे √3 A भेटेल आपल्याला. मग हा जर आहे तर मग आपण जर बघितलं तर AF म्हणजेच काय सांगू शकतो आपण AF ही लॉंग आहे म्हणजे ही ट्वाईस R आणि ACची व्हॅल्यू जर ट्वाईस R असेल तर CFची व्हॅल्यू ट्वाईस R म्हणजे टोटल किती झाले 4F झाले. मग AF इज इक्वल टू 4F असेल तर AFची व्हॅल्यू आपण ह्या इक्वेशनमध्ये जर टाकली ती किती आली 4R आणि आपले काय √3A. मग आपल्याला A इज इक्वल टू काय होईल सपोज R इज इक्वल टू पाहिजे असेल तर 4 मल्टिप्लायड आहे आणि तो काय होईल √3ला डिवाइड होईल म्हणजे √3 4A म्हणजे आपल्या Rची व्हॅल्यू काय मिळाली
आर इज इक्वल टू √3/4 इज ए हे आपल्याला रेडियस मिळाले. लास्ट ह्याच्यामध्ये तिथं काय आपल्याला बॉडी सेंटर पार्टिकल नव्हता, पण इथं बॉडी सेंटर असल्यामुळे आपलं काय होते, आरची व्हॅल्यू चेंज होते. हे तुम्हाला माहिती पाहिजे, कारण MCQसाठी किंवा प्रॉब्लेमसाठी तुम्हाला याच्यावरती क्वेश्चन पडतात. पॅकिंग इफिशियन्सी पर्सेंटेज MCQला वगैरे पडतात. त्याच्यानंतर रेडियस आपली मिळाली. मग रेडियस मिळाली की नंतर काय काढतो आपण, स्टेप सेकंड, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर. मग व्हॉल्यूम ऑफ स्फिअर किती आहे, 4/3πr³ हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. मग आरची व्हॅल्यू आपण लास्टला काढलेली ती किती आहे, √3/4 आपण आरची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया. सबस्टिट्यूट केली की नंतर आपल्याला काय करावं लागेल, ते क्यूब काढावं लागेल. मग काय ती जर व्हॅल्यू आपण टाकली तर मग ह्याचा जर क्यूब केला तर म्हणजे √3³ डिवायडेड बाय आरचा क्यूब किती असतो, 64, आणि एचं काय होईल, क्यूब होईल. मग ह्याच्यामध्ये काय होईल, हे जर सोडवलं तर 4ने डिवाइड केलं तर हे किती येईल, 16 येईल, आणि 4×1 मग हे 16 होईल. आणि ह्याचा जर क्यूब रूट काढला तुम्ही तर तो किती येतो, नेहमी लक्षात ठेवा, जर अशा पद्धतीने असेल √3चा क्यूब तर तो किती येतो, 3√3 येतो, लक्षात ठेवा. मग आपण हा जर सोडवला तर इथे व्हॅल्यू किती येणार आहे, 3√3, म्हणजे 3 गेट कॅन्सल होतील, आणि म्हणजे काय राहील फक्त √3πa³, म्हणजे हा क्यूब आपण सोडवलेला आहे. म्हणजे बघा पुन्हा एकदा सांगते, म्हणजे इथं काय होईल आपल्याला स्टेप ही, सपोज 4/3π हा √3ची ते क्यूब केलेला आहे, हा 4चा क्यूब 64, एचा क्यूब. पण आपल्याला √3चा क्यूब जर काढायचा असेल तर तो किती येतो, मग फॉर्म्युला काय होईल आपल्याला इथं, ही नेक्स्ट स्टेप काय होईल, 4/3π√3³ म्हणजे आपल्याला फक्त एक लक्षात ठेवा, इथं काय येईल, 3√3. 3√3 आणि हे मग आता 3 गेट कॅन्सल, 4 हे किती येईल, 16, म्हणजे आपलं फक्त √3a³/16, √3πa³/16 आपल्याला एवढंच आन्सर भेटेल. त्याच्यानंतर नेक्स्ट काय, टोटल व्हॉल्यूम ऑफ पार्टिकल. मग टोटल काढण्यासाठी आपण बघतो नंबर ऑफ पार्टिकल किती आहेत. मग युनिट सेल BCCमध्ये किती असतात, बॉडी सेंटरमध्ये 2 पार्टिकल आहे. का 2 पार्टिकल आहे, 8 कॉर्नरचे 1 आणि बॉडी सेंटरचे 1. मग व्हॉल्यूम ऑफ ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन BCC युनिट सेल किती येईल, मग 2 मल्टिप्लाइड बाय ही जे आपले व्हॉल्यूम आहे ते मल्टिप्लाइड करूया आपण. मग 2ने जर ह्याला डिवाइड केलं तर किती होतील, 8. मग 8 आणि मग नंतर πa³ आणि ह्या 2ने बघा इथे काय केलेले, प्रिंटिंग मिस्टेक टाकलेलं. आपली व्हॅल्यू किती आहे, व्हॉल्यूम ऑफ स्फिअर √3πa³/16 आहे, पण इथे ह्यांनी काय घेतलेलं आहे, 2 घेतलेलं आहे. ही प्रिंटिंग मिस्टेक झालेली आहे बुक्समध्ये. म्हणजे लक्षात ठेवा, इथं ही प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे मग आपलं काय होईल, 2√316πa³. 2ने जर ह्याला डिवाइड केलं तर किती होतील, 8, म्हणून काय येईल, √3πa³/8 हे आपलं टोटल व्हॉल्यूम भेटेल. मग नंतर लास्ट पॉईंट काय असतो, स्टेप पॅकिंग इफिशियन्सी. तो फॉर्म्युला माहिती, काय फॉर्म्युला, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. त्याच्यानंतर म्हणजे नेहमी लक्षात ठेवा, इथं हा जो 2 आहे तो कॅन्सल आहे, लक्षात ठेवा, प्रिंटिंग मिस्टेक, कारण व्हॉल्यूम आपलं एवढंच आहे, ते व्हॉल्यूम आपण इथे आणि ते मल्टिप्लाइड बाय 2 केलं तर आपल्याला हे आन्सर भेटेल. नंतर पॅकिंग इफिशियन्सी फॉर्म्युला काय, व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. मग व्हॉल्यूम आपलं किती मिळाले, √3πa³/8. मग ती व्हॅल्यू टाकणार आपण, आणि टोटल व्हॉल्यूमचं काय किती आपलं a³ असतं, मग a³ गेट कॅन्सल, मग काय राहील, √3πa³
8 मल्टिप्लाइड बाय 100 हे जर टोटल सोडवलं तर किती येईल आन्सर 68%. म्हणजे BCCमध्ये 68% येते, पण ह्याच्यामध्ये किती होतं 52.4 किंवा 52.36 होतं पर्सेंटेज ऑक्युपाईड, आणि ऑक्युपाईड 47.6 वगैरे होतं. मग आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं आपल्याला, ह्याच्यामध्ये अनऑक्युपाईड किती येईल, मग अनऑक्युपाईड म्हणजेच एम्प्टी स्पेस, रिकामी जागा किती आहे त्या स्पिअरमध्ये. मग आपण ती जर काढायची असेल तर आपण काय करतो 100 मायनस किती 68 म्हणजे पर्सेंटेज किती येतं 32% येतं. म्हणजे समजलं, अशा पद्धती तुम्हाला फक्त पर्सेंटेज माहिती पाहिजे. MCQला काय पडतात पर्सेंटेज पडतात. त्याच्यानंतर पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल पॅकिंग इफिशियन्सी ऑफ मेटल क्रिस्टल. आता कशामध्ये बघायचं आपल्याला, फेस सेंटर क्युबिक लॅटाईस, किंवा ते आपण कसं असतो त्याचं शेप क्रिस्टल स्ट्रक्चर CCP म्हणजेच काय क्युबिक क्लोज पॅकिंग, आणि HCP म्हणजे काय हेक्झॅगोनल क्लोज पॅकिंग लॅटाईस. मग स्टेप फर्स्ट काय, रेडियस ऑफ पार्टिकल किंवा स्पियर. मग द कॉर्नर पार्टिकल आर अज्युम टू टच द पार्टिकल ॲट सेंटर ऑफ फेस. आता आपल्याला फेस सेंटरचे पार्टिकलचे काढायचे आहेत, आणि काय पाहिजेत आपल्याला कॉर्नरचे. मग आता ह्याच्यामध्ये काय पाहिजे सांगितलेलं आहे, फेस ABC. आपण एक हे घेतलेलं आहे, फेस घेतलेला आहे कुठला ABCD घेतलेला आहे. मग तो डायग्राममध्ये दाखवला आहे. मग ट्रँगल ABC सपोज आपला हा ट्रँगल घेतला आपण, बरोबर. मग त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी, इज काय तो राईट अँगल ट्रँगल आहे. राईट अँगल ट्रँगल असल्यामुळे कोण अँगल ABC तो किती होईल, मग अँगल ABC तो किती झाला 90 डिग्री झाला. अकॉर्डिंग टू पायथागोरस थेरम काय मग फॉर्म्युला होईल, मग AC² इज इक्वल टू AB² प्लस BC², 3 साईड. मग त्याच्यामध्ये AC² इज इक्वल टू AB² प्लस BC. मग आता तुम्हाला ह्याची व्हॅल्यू माहिती आहे, ABची व्हॅल्यू आणि BCची ती किती असते स्मॉल ए. मग आपण जर फॉर्म्युला टाकले AB आणि ACची व्हॅल्यू तर काय होईल इक्वेशन, AC² इज इक्वल टू ABची किती व्हॅल्यू आहे A² आणि BCची किती आहे A² होईल. मग A² प्लस A² किती होतात ट्वाईस A². का आलेत, कारण AB इज इक्वल टू BC म्हणजे दोघांची व्हॅल्यू किती असते स्मॉल ए असते. मग AC इज इक्वल टू काय होईल, मग हा स्क्वेअर जर काढायचा असेल तर AC इज इक्वल टू हा स्क्वेअर रूटमध्ये काय येईल 2 येईल, आणि एचा स्क्वेअर निघून जाईल. म्हणजे आपला फॉर्म्युला काय होईल AC इज इक्वल टू √2a. मग आपल्याला हा फॉर्म्युला मिळाला, पण ॲक्च्युअल आपल्याला रेडियस मिळाली का नाही. पण ACची व्हॅल्यू किती असते 4r असते. मग 4r असेल तर मग काय होईल फॉर्म्युला, मग 4r आणि ACची व्हॅल्यू किती आपली √2a. मग r इज इक्वल टू काय होईल, हा 4 मल्टिप्लाइड आहे तो काय होईल डिवाइड, म्हणजे r इज इक्वल टू √2 4a. मग आपल्याला हे जर सोडवलं आपण तर आपल्याला इक्वेशन a/2 येईल. म्हणजे 4चं आपण मल्टिप्लाइड करणार 2 × 2, आणि मग ते एकसारखे करण्यासाठी मग डिनॉमिनेटर आणि न्यूमरेटरला √2ने मल्टिप्लाइड केले तर बरोबर कॅन्सलिंग करून आपल्याला व्हॅल्यू काय येईल A/2√2 भेटेल. मग नंतर काय सांगितलं आहे, स्टेप 2 काय असते आपले व्हॉल्यूम ऑफ स्पिअर. फर्स्ट स्टेप आपली रेडियस ऑफ स्पिअर, रेडियस आपली किती मिळाली A/2√2 भेटली आपल्याला. मग आपल्याला व्हॉल्यूम किती माहिती तुम्हाला फॉर्म्युला 4/3πr³. मग त्याच्यामध्ये आपण काय करणार आहे, ती व्हॅल्यू मग आरची व्हॅल्यू तुम्हाला माहिती ती किती, ती व्हॅल्यू आपण याच्यामध्ये टाकली आणि त्याचं काय करणार आहे क्यूब करणार आहे. मग नंतर नेक्स्ट स्टेप बघा काय आहे, नेक्स्ट स्टेपमध्ये काय सांगितले, मग 4/3πa³ एचा क्यूब आणि 2√2³ मग हे जर सोडवलं आपलं तर काय होईल इक्वेशन बघा. नेक्स्ट स्टेप ह्याची काय होईल 4/3πa³, 1चा क्यूब किती येतो 1, नंतर 2चा क्यूब किती असतो 8 मल्टिप्लाइड बाय √2चा क्यूब किती असतो 2 × √2. मग आपल्याला हे जर सोडवायचं असेल तर 4ने ह्याला डिवाइड होईल, किती होईल हे 2. मग हे दिस 2 × 2 म्हणजे किती झाले 4, आणि 4 × 3 12 बरोबर 12 होईल, आणि πa³ आणि हा √2 ॲज इट इज आपला राहिलेला. म्हणजे आपल्याला इक्वेशन काय भेटेल, मग π
पाय बाय 12a³ भेटेल. म्हणजे आपल्याला हा फॉर्म्युला भेटेल व्हॉल्यूम. मग आपल्याला टोटल व्हॉल्यूम जर काढायचं असेल तर नंबर ऑफ पार्टिकल माहिती पाहिजे असतात. मग फेस सेंटरमध्ये किती नंबर ऑफ पार्टिकल? दिस कंटेन FCC कंटेन 4 पार्टिकल. का? कारण FCCमध्ये 8 कॉर्नरचं 1 पार्टिकल आणि फेसचे 6 फेसेसचे शेअरिंग हाफने असते ती 3, म्हणजे 1 + 3 4 पार्टिकल. म्हणून 4ने काय करतो आपण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाइड करतो. ज्यावेळेस तुम्ही 4ने मल्टिप्लाइड करणार त्यावेळेस 4ने ह्याला जर डिवाइड केलं तर किती येईल? 3 येईल. आणि मग पाय बाय πa³ 3√2 हे आपलं काय येईल? टोटल व्हॉल्यूम भेटेल. पण पॅकिंग इफिशियन्सीचं फॉर्म्युला काय? व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल इन युनिट सेल डिवायडेड बाय टोटल व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल मल्टिप्लाइड बाय 100. व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय पार्टिकल युनिट सेल किती आपलं? हे जे टोटल व्हॅल्यू आहे ती आपण ह्याच्यामध्ये टाकणार. आणि टोटल व्हॉल्यूम तुम्हाला माहिती आहे ते किती असतं? a³ असतं. मग हे a³ काय होतील? कॅन्सल होतील. म्हणजे फॉर्म्युला काय राहील? फक्त π3√2 आणि पर्सेंटेज म्हणून मल्टिप्लाइड बाय 100 केलेले. आणि मग हे जर टोटल सोडवलं आपण पायची व्हॅल्यू टाकून 3.14 टाका किंवा 22/7 टाका. ती जर सोडवली तर किती आली पाहिजे आपली? 74%. हा किती आला? आपला ऑक्युपाईड आला. पण अनऑक्युपाईड किती येईल आपल्याला? 100. म्हणजे 100 - 74 करावं लागेल. तर ते किती येतं? 26. म्हणजे व्हॉल्यूम इज ऑक्युपाईड बाय पार्टिकल किती? 74 आणि 26 इज व्हॉइड. व्हॉल्यूम म्हणजेच एम्प्टी स्पेस म्हणतो आपण त्याला. अशा पद्धतीने तुम्ही ते कॅल्क्युलेट करता. म्हणजे समजले आपण आतापर्यंत 3 क्युबिक स्ट्रक्चरमधले पाहिलेले आहेत आपण पॅकिंग इफिशियन्सी. तर SCCमध्ये किती आली होती आपली? 52.4%. लक्षातच ठेवा, MCQला क्वेश्चन पडतो. BCCमध्ये किती असते? 68 आणि FCCमध्ये आत्ता काढलेले आपले किती असते? 74%. आता नेक्स्ट आपल्याला तोच चार्ट दिलेला आहे. युनिट सेल रिलेशन बिटवीन A आणि R आणि व्हॉल्यूम ऑफ 1 पार्टिकल आणि टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाइड बाय युनिट सेल. हा एक चार्ट केला तरी तुम्हाला बरोबर समजून जाईल किती असते व्हॉल्यूम वगैरे. कारण फॉर्म्युले त्याच्यामध्ये एज लेंथ वगैरे कॅल्क्युलेट करण्यासाठी, रेडियस करण्यासाठी. मग SCC म्हणजे सिम्पल क्युबिक. आरची व्हॅल्यू आपण किती घेतली होती? ट्वाईस R. म्हणजेच रिअरेंज करून आरची व्हॅल्यू किती आली? a/2 आली. आणि मग व्हॉल्यूम किती होतं आपलं? व्हॉल्यूम फॉर्म्युला काय? 4/3 πa³. एची व्हॅल्यू टाकू, आरची व्हॅल्यू टाकली होती आपण. आणि मग ती आपलं किती आलं व्हॉल्यूम? πa³/6. आणि मग म्हणजे टोटल व्हॉल्यूम आहे ऑक्युपाईड तेवढंच येईल. का? कारण आपलं 1 पार्टिकल आहे. त्याच्यानंतर BCCमध्ये किती होतं फॉर्म्युला? तो आपला R किती आला आहे? √3a/4 आला. ह्याच्यामध्ये किती आहे? FCCमध्ये √2a/4. हे व्हॉल्यूम 1 पार्टिकल एवढं येईल आणि 2 पार्टिकलसाठी एवढं येईल. ह्याच्यामध्ये जे व्हॉल्यूम आहे ते एवढं येईल आरची व्हॅल्यू टाकून. त्याच्यानंतर हे टोटल व्हॉल्यूम ऑक्युपाईड बाय म्हणजे 4 पार्टिकल 4ने मल्टिप्लाइड करून ह्याला हे इक्वेशन येईल. म्हणजे अशा पद्धतीने आपल्या पर्सेंटेज वगैरे ते काढण्यासाठी आपल्याला फॉर्म्युले चार्ट दिलेला आहे त्यांनी तो समजण्यासाठी. त्याच्यानंतर नेक्स्ट स्लाईडवरती काय? नंबर ऑफ पार्टिकल अँड युनिट सेल इन x ग्रॅम ऑफ मेटॅलिक क्रिस्टल. जर आपल्याला नंबर ऑफ पार्टिकल आणि युनिट सेल इन x ग्रॅम मेटॅलिक क्रिस्टलमध्ये काढायचं असेल तर त्यासाठी डेन्सिटीचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे. काय फॉर्म्युला? डेन्सिटी इज इक्वल टू मास अपॉन व्हॉल्यूम. किंवाच काय सांगतो मग? नंबर ऑफ पार्टिकल युनिट सेल डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल आणि मल्टिप्लाइड बाय मोलर मास डिवायडेड बाय ॲव्होगॅड्रो नंबर. मग नंबर ऑफ पार्टिकलसाठी स्मॉल n वापरा. व्हॉल्यूम किती असतं? a³. मोलर मास m आपण ॲव्होगॅड्रो नंबर म्हणजेच Na. त्याच्यामध्ये मग आपण हे काय करणार आहे? आपल्याला मोलर मास कॅल्क्युलेट करायचे म्हणजे इज इक्वल टू P मल्टिप्लाइड बाय a³ Na होईल. आणि नंतर डिवायडेड बाय हे म्हणजे रिअरेंज केलेलं इक्वेशन आहे त्यांनी. m इज इक्वल टू P(a³ Na/n होईल. मग n म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल, a³ म्हणजे व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल. मग नंबर ऑफ पार्टिकल इन x ग्रॅम जर मेटलमध्ये पाहिजे असेल तर आपण x × Na/m करूया. मग ते जर सोडवलं तर मग आपण काय करणार इथं? ह्याची जी काय आहे एक्सची व्हॅल्यू ती किती करणार? x Na टाकणार आहे आपण. मग डिवायडेड बाय हे टोटल mची व्हॅल्यू. आणि मग इथं Na गेट कॅन्सल राहील काय? फक्त x Pa³. आणि मग नंतर नंबर ऑफ पार्टिकल इन युनिट सेल हे तुम्हाला काय एवढं काय महत्त्वाचं नाही आहे.
आणि मग एक्स एन पी एन म्हणजे नंबर ऑफ पार्टिकल पाहिजे असेल तर मल्टिप्लाइड बाय 1/n करा. आणि मग नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम व्ही ऑफ मेटल V/A³ होईल. म्हणजे एक्स अपॉन डेन्सिटीचे फॉर्म्युला म्हणजेच काय असतो, आपला व्हॉल्यूम असतो. म्हणून V/A³ येईल, नंबर ऑफ युनिट सेल इन व्हॉल्यूम. म्हणजे हे थोडक्यात फक्त माहितीसाठी हे एवढं. म्हणजे महत्त्वाचं काय आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला सिम्पल क्युबिकचं पर्सेंटेज, बॉडी सेंटर पर्सेंटेज आणि FCC पर्सेंटेज